नमस्कार, माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझं घर. चला तर मग तुम्हाला दाखवते माझं घर. बघू शकता आपण. हे घर आहे आमचं साधं छोटूसं छानपैकी आमच्यासाठी महिलाच म्हणा आमचं घर. हा आहे गेट काढले. आज नळाला पाणी आलं होतं संध्याकाळचं, त्यासाठी फरशी वगैरे धुवून घेतलेली आहे. आमचं अंगण आहे हे, बघू शकता तुम्ही. आणि हे आमचे बाथरूम आहेत. आणि 4 दिवसाला एकदा पाणी येते ना, त्यासाठी आम्हाला पाणी असं भरून ठेवावं लागते. नळाचं पाणी आहे त्यासाठी. हे आहे आमचं अंगण आणि आमच्या अंगणामध्ये हे कपडे धुण्यासाठी दगड बनवलेला आहे. आमच्या अंगणामध्ये आंब्याचं झाड आहे आणि हे आंब्याच्या झाडाला ना उन्हाळ्यामध्ये खूप छान आंबे लागतात आणि खूप गोड आंबे आहेत या झाडाचे. थंड सावली देते उन्हाळ्यात. आणि आता मी तुम्हाला दाखवते आमचा छोटूसा हॉल. मुलांचा अभ्यास चालू आहे आणि हे आहे आमचा छोटूसा हॉल. बघू शकता तुम्ही. छोटूसा हॉल आहे हा. त्यामध्ये बाबासाहेबाची मूर्ती, फोटो वगैरे आहेत हॉलमध्ये. आणि मूर्तीवर धूळ उडत होती म्हणून त्यासाठी कॅरी बॅगने असं पॅकिंग करून ठेवलं मूर्तीला. आणि हे आहेत आमचे फोटो, आमचा परिवार छोटूसा फोटोमध्ये. आणि हे झुला आहे ना, दिसत आहे ना, ते मी बनवलेला आहे, विणलेला. आणि हॉलला आमच्या खिडकी आहे छोटी. आणि असं खिडकीला जाळी लावलेलं आहे. मांजर वगैरे येऊ नये म्हणून येत होती ना खिडकीतून, त्यासाठी. आणि ही मशीन आहे. मी पहिले शिवत होते कपडे, आता मशीन खराब झाली त्यासाठी नाही शिवत. हे कॅम्प्युटर आहे. मला वेळ भेटत नाही म्हणून मी कधी जातच नाही कॅम्प्युटरकडे. मुलंच खेळत असतात गेम वगैरे. आणि आर्यन आणि परीचा अभ्यास चालू आहे. बघू शकता आर्यन कसं लपून लपून बघत आहे व्हिडिओकडे. आणि परी बघत नाही, कारण परी खूप लाजरी स्वभावाची आहे, त्यासाठी ती वर बघत पण नाही. आर्यनच बघत आहे थोडंसं. इथं बॅगा ठेवलेल्या आहेत, मुलांचा अभ्यास चालू आहे त्यासाठी. आणि गौतम बुद्धाची, शिवाजी महाराजाची पण फोटो आहे. आणि ही वर दिसते ना, ती परी आहे लहानपणची, परीची फोटो आहे ती. आणि मी आता तुम्हाला दाखवते आमचं किचन. बघू शकता छोटूसं किचन आहे आमचं हे. किचनमध्ये असे भांडे वगैरे लावलेले आहेत मी. छोटूसं किचन आहे आमचं. किचनच्या रूमला पण एक दरवाजा आहे तिकडून बाजूला. भांडे वगैरे घासायचं पण आहे बाजूला. आणि हे डबे ठेवलेले आहेत किचन रूममध्ये. आणि 4 दिवसाला एकदा पाणी येते, त्यासाठी असं पाणी भरून ठेवावं लागते स्वयंपाकासाठी. हा रॅक आहे लावलेला, लाईटचा उजेड चमकतो लाईट असल्याने. आणि ही आहे किचन रूम. आणि आता तुम्हाला दाखवते किचन रूमचा बाजूचा दरवाजा. आणि ही आमची छोटीशी गॅलरी आहे, गॅलरीच म्हणू शकता तुम्ही. आणि इथं आहे भांडे घासते मी इथं ह्या ठिकाणी. आणि वर हीटर लावायचं होतं, खराब झालं त्यासाठी नाही लावत आता. आणि ही आमची गॅलरी आहे छोटीशी. आणि पाणी असं भरून ठेवावं लागत आहे आम्हाला गॅलरीमध्ये. आणि ही आहे आमच्या आर्यनची सायकल. आर्यन कसा बघत आहे लपून. गॅलरी आहे, पाणी आलं होतं त्यासाठी फरशी धुतली मी. ही गॅलरी अशी दिसते बघा, आमची छोटीशी गॅलरीच आहे आमच्यासाठी.
कपडे वगैरे वाळू घालण्यासाठी केलेला आहे. आणि आता तुम्हाला दाखवते आमची बेडरूममध्ये पण पसारा ठेवलेला आहे. किचन रूम छोटी असल्याने जागा बसत नव्हते, त्यासाठी बेडरूममध्ये पण असं हे कॅनी ही वलानी बांधलेली आहे मी दोरी, कपडे वाळू घालण्यासाठी पावसाळ्यामध्ये. आणि आहे आमचे बेडरूमला पण एक खिडकी आहे लावलेली. बेडरूमला पण खिडकी आहे. बेडरूमच्या खिडकीतून आपण डायरेक्ट बाहेर बघू शकतो. गेटच्या ते बघू शकता आरेन पळत आहे इकडून तिकडे. आणि हा आहे ड्रेसिंग टेबल. आमची परी इथंच बसून मेकअप करते आणि तिचं मेकअपचं सामान आहे. आणि ही परीची छोटीशी पर्स. पुस्तकं पण ठेवलेले आहेत मुलांचे. हा कपाट आहे आमचा छोटूसा. आणि आमचं घर कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, कमेंट करा. छोटूसं आमचं महल आमच्यासाठी कसं वाटलं नक्की सांगा.